नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला. विराशमणी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण अशी भाजी बघणार आहोत. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत आपल्या शरीरामध्ये प्रोटीन जायला हवं, म्हणून आपण आता ही भाजी बघूया. ही भाजी कुठली ती तुम्हाला पुढे मी सांगणारच आहे. चला आपण आता रेसिपीला अगदी झटपट सुरुवात करूया. मी तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करते. चला, तर ही भाजी आहे आपली मशरूमची. मी मशरूमचे 2 पॉकेट आणले. 200 ग्रॅमचे असे 400 ग्रॅम मी फ्रेश असं मशरूम घेतलं आहे. तर मी तिला स्वच्छ धुवून घेतले आणि कोरड्या कापडाने पुसून घेतले. अगदी अशा पद्धतीने अगदी फ्रेश मशरूम आहेत आणि हे मशरूम खायलाच हवं. मशरूम हे आपण कुठल्याही भाजीमध्ये वापरू शकतो, नाहीतर आपण राईसमध्येही टाकू शकतो. चला मग आपण मशरूम छान मस्त बारीक कापून घेतले मी अगोदरच. चला आपण आता बनवायला सुरुवात करूया. मी गॅसवर अगोदरच कढई गरम करायला ठेवली होती. त्यामध्ये आपण तेल घालूया. तेल गरम झालं की त्यानंतर त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं घालूया. जिरं छान फुललं की त्यामध्ये मी चॉप केलेला लसूण घालते. लसूणही छान मस्त परतून घेऊ आपण, जेणेकरून लसूणचाही छान कच्चटपणा जाईल आणि मस्त असा हिरवागार आपण असं कढीपत्ता घालूया. कढीपत्ताने छान मस्त आपल्या भाजीला चव येईल. आणि चॉप करून ठेवलेला मी कांदा तोही त्यामध्ये घालते आणि कांदाही छान आपण मस्त परतून घेऊ, गोल्डन होतो तोपर्यंत. कांदा फ्राय झाला की त्यानंतर त्यामध्ये आपण मसाले ॲड करूया. अर्धा चमचा तिखट, त्यानंतर पुन्हा मी थोडं तिखट घातलं आणि 1 चमचा आपण धना पावडर घालूया आणि चिमूटभर हळद. त्यानंतर मी त्यामध्ये पनीर मसाला घालते. तुम्ही तुमच्या आवडीचा मसाला वापरू शकता. 1 चमचा मी पनीर मसाला टाकून घेते आणि छान मसाले छान मस्त चमच्याने आपण परतून घेऊ. त्यानंतर त्यामध्ये आपण 1 बारीक चिरलेला टमॅटो घालूया आणि टमाट्यालाही छान मस्त आपण मसाल्यामध्ये परतून घेऊ, जेणेकरून तोही छान मस्त असा मऊ होईल. अगदी मी तुम्हाला साधी सिंपल मशरूमची भाजी दाखवते. तुम्ही मसाल्यामध्ये पण बनवू शकता. त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया आणि पूर्ण आता मसाल्यांमध्ये आपण मीठही छान मस्त परतून घेऊ. सर्व बाजूने छान मस्त लागून जाईल. स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब पण करा बरं का. त्यानंतर कढईमध्ये बारीक आपण चिरून घेतलेले मशरूम घालूया. अगदी मी या पद्धतीमध्ये पीसेस केले आहेत. अगदी तुम्हाला मी साध्या सोप्या पद्धतीमध्ये रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करत असते, पण तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघून मला कमेंटद्वारे मशरूमची रेसिपी तुम्हाला आवडली का हे मला नक्की रिप्लाय देऊ शकतात. छान आपण चमच्याने सर्व मिक्स करून घेऊ, कारण की मी कमीत कमी मसाल्यामध्ये मशरूम बनवते. तर मुलं चपातीबरोबर ही भाजी खाऊ शकतात. त्यांना टिफिनलाही देण्यासाठी खूप काही छान आहे. छान बोलता बोलता आपले मशरूम छान तेलामध्ये मसाल्यामध्ये परतवले गेले. त्यानंतर त्यामध्ये मी अगदी अर्धा कप एवढं पाणी घालते. पाणी घातल्याने छान मस्त असे मऊसूत शिजून जातील. त्यानंतर कढईवर आपण प्लेट झाकून देऊ आणि मोजून 5 मिनिटासाठी छान त्यांना वाफ काढून घेऊया. बघा किती छान मस्त आपले मऊसूत असे मशरूम शिजले आहेत. थोडे अजून आपण 1 मिनटं त्यांना छान शिजून घेऊया, जेणेकरून त्याचं थोडं पाणी आटेल इतपत. तुम्हाला जर भाताबरोबर खायची असेल तर या पद्धतीने तुम्ही मशरूमची भाजी बनवू शकता.
मला थोडी सुकी बनवायची आहे, जेणेकरून चपातीबरोबर खाल्ली जाईल. त्यानंतर आपण त्यामध्ये मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर घालूया. आणि ती छान आपण मिक्स करून घेऊ. अगदी झाली ना आपली झटपट अशी मशरूमची भाजी तयार. मग मला कमेंट बॉक्समधून कळवा बरं का, की मशरूमची भाजी कशी झाली असे. त्यामध्ये मी थोडे बदल करेल तुम्ही सांगितल्याप्रमाणे. चला आपण आता सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया. अगदी मस्त आपली मशरूमची भाजी तयार झाली आहे. आणि तुम्हाला कुठली हवी आहे ती पण मला कमेंट बॉक्समधून नक्की कळवत चला, जेणेकरून मी बनवायचा प्रयत्न करेल. तुम्हाला विराजमणी किचनची मशरूमची भाजी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा. आणि नवीन आहात त्यांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत मस्त खात राहा आणि माझी येणारी रेसिपी ही बघत राहा. धन्यवाद.